नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 22 डिसेंबर आणि आत्ता आपण पाहूयात की उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम म्हणजेच तापमान पाहायला गेलं तर विदर्भातीलच काही भाग असे आहेत ते पाहू शकता. या ठिकाणी तापमान साधारण 10 ते 12 अंश सेल्सिअस आहे. बाकी मग विदर्भातील पश्चिमेकडील भाग आहे, मराठवाड्यातील उत्तर आणि पूर्वेकडील भाग असेल किंवा उत्तर मध्य महाराष्ट्रातील थोडेसे भाग आहेत. या ठिकाणी तापमान हे साधारणतः 12 ते 14, राहिलेल्या मध्य महाराष्ट्रातील भाग 14 ते 16, कोकणाच्या भागांमध्ये तापमान हे 18 ते 20 आणि किनारपट्टीला 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते. आणि जर सध्याचं आपण पाहिलं तर एक पश्चिमी आवर्त आलेला आहे इकडे उत्तरेकडे. याचा प्रभाव म्हणून उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणात पावसाची शक्यता आहे. बाकी राज्यातही हवामान विभागाने आज नाशिक, जळगाव, धुळ्यामध्ये क्वचित हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवली होती. कदाचित हलके थेंब कुठेतरी झाली असतील, पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज राज्यामध्ये नाही. आणि तुम्ही पाहू शकता की ढगांची दाटी सुद्धा या ठिकाणी खूप वाढलेली आहे, पण हे ढग अति उंचावरचे ढग आहेत. आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर दिसेल की नाशिक असेल, धुळे आणि जळगावच्या काही भागामध्ये हलक्याचे थेंब देखील अशा प्रकारचे थोडेसे ढग दिसत आहेत, पण यापासून खूप मोठा धोका नाही. बाकी तिकडे थोडंसं ढगाळलेलं हवामान जास्त आहे, पावसाचा अंदाज नाही आणि राज्यात इतर ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता नाही. उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही किंवा येत्या 2 दिवसांमध्ये सुद्धा राज्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही. आणि तापमानाचं बोलायचं झालंच तर तापमान तुम्ही पाहू शकता की विदर्भ विभागामध्ये तापमान साधारणतः 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दाखवते. साधारणतः 11 पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये हे तापमान 11 ते 13 असेल आणि पश्चिम विदर्भाचा भाग असेल या ठिकाणी 12 ते 14 अंश सेल्सिअस राहील. यानंतर नगरचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगावचा काय भाग असू शकतो, पुण्यातील काय भाग असेल, या ठिकाणी सुद्धा तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता अधिक आहे. राहिलेला उर्वरित मराठवाडा साधारणतः तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मॉडेलनुसार 14 ते 16 दाखवते. मध्य महाराष्ट्राच्याही भागांमध्ये हे तापमान 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः मॉडेलनुसार 22 अंश सेल्सिअसच्या आसपास दाखवते. साधारणतः 20-22 अंश सेल्सिअस राहील आणि मात्र समुद्रापासून दूर असलेल्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा तापमानात विशेष घट दिसत नाही. बाकी जर काय अंदाजामध्ये बदल असेल, काय अपडेट असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईलच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.